प्रचंड मुंगे साहेब, लाल मुंगे सर, लाल मुंगे इकडे नका. घरातली माणसं अरे घरातली माणसं पण रडतील. तुम्ही साहेब तसं मुलीचं जमलं 3 दिवसापासून बाईक टेन्शन घेते. पुढे कसं होईल, पुढे कसं होईल. अरे काय नाही सगळी आपत्तीनं आमच्यावर हल्ला केला सर. एवढी एक साहेब करत आहे आम्हाला, बाकीचं काय आणि जनताचं होतं तुम्हाला तरी होतच मानणारे साहेब. बाकीचं काही पुढे आम्ही बोलत नाही आणि काही बोलत नाही आम्ही आहोत ना बाबा. म्हणून साहेब आम्हाला तेवढीच एक अपेक्षा आहे आता, आणि शेवटची अपेक्षा तुमचीच आहे साहेब. बाकी सरकार तर बघते तुम्ही. बरोबर आता ते सांगताना ऑन करायला गेले कामात. काहीच नाही केलं. आता मला 2 मिनिट खरं झालं साहेब. सांगितलेलं आहे. ओला दुष्काळ काय त्याचे ते काही नियम असेल वगैरे, आपल्याला शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यच द्यायचं आहे ना, ते पूर्ण सहाय्य दिलं त्यांना, काळजी कशाला करताय. पण त्यांनी तेही सांगितलं की आम्ही सगळे नियम बाजूला ठेवतो आहोत. काहीतरी नियम ना 65 मिलीमीटर ताबडतोब एका दिवसात झाला पाहिजे पाऊस वगैरे, हे सगळे नियम जे आहेत बाजूला ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की, आणि शेवटी काय सगळे मंत्री जे आहेत ते आहेत ना बांधावर, कारण ते स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फिरतात ना काही ठिकाणी, तर होडीतून जावं लागतंय त्यांना, आपण पाहिलेलं आहे. तर हे सगळं हे करताना आज पहिली प्राथमिकता जी आहे ती शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी आहे, आणि त्यासाठी सगळं काही केलं जाईल. आपण आपला 1 महिन्याचा वेळ टीका करू द्या, हा पुन्हा जाहिरात करायची जाहिरात करा, पण मदत करा दॅट्स ऑल. काय आणि बाकीच्या याच्यावर मूठ ठेवायचं काही कारण नाही. जे बोलतात त्यांनी मदत करावी. सर, केंद्राकडे आपण काही विशेष करणार नाही. काय ज्यांच्या मनाला वाटेल ही परिस्थिती आहे पाहून ते करतील, काही करतील काही नाही करतील. मला त्याच्या विषयात काही जायचं नाही. पंचनामे ते आदेश